प्रश्न एक, जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न दोन, रिस्पॉन्स बास्केट 2025 कोणी प्रसिद्ध केले आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रोने. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. आज आपण पाहणार आहोत 22 ते 28 डिसेंबर पर्यंत झालेले चालू घडामोडीचे रिव्हिजन. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे. तर चला वेळ न घालवता तिसरा प्रश्न पाहूया. अंतराळात प्रवास करणारा पहिला व्हीलचेअर वापरकर्ता कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे मायकेला बेथॉस ही. प्रश्न चार पाहूया. सशस्त्र सीमा दल एसएसबीचा 62वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 20 डिसेंबरला. प्रश्न पाच, 7व्या टेनिस प्रीमियर लीगचा विजेता कोण ठरला? तर त्याचं उत्तर आहे जीएस दिल्ली एसएस. प्रश्न सहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या निसर्ग थीम असलेल्या विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न सात पाहूया. सर्व रिक्त पदांपैकी किती टक्के जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील अशी घोषणा सरकारने केली? तर त्याचं उत्तर आहे 50% जागा. प्रश्न आठ, SAFF महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे ईस्ट बंगाल FC यांनी. प्रश्न नऊ, हार्दिक पांड्याने भारतात सर्वात जलद किती बॉलमध्ये T20 अर्धशतक ठोकून इतिहास रचला आहे? तर त्याचं उत्तर आहे 16 बॉलमध्ये. प्रश्न दहा पाहूया. पेसा महोत्सव लोकसंस्कृतीचा उत्सव हा कार्यक्रम कुठे आयोजित केला जाणार? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न अकरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाच्या स्मृतिदिनानिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन केले? तर त्याचं उत्तर आहे अश्वगंधा. प्रश्न बारा, जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुरू होणारी भारत टॅक्सी कोणत्या संस्थेद्वारे चालवली जाईल? तर त्याचं उत्तर आहे सहकार टॅक्सी कॉपरेटिव्ह लिमिटेड. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न तेरा, आशियाई विकास बँकेने 2025 मध्ये भारताला किती रक्कम सार्वभौम कर्ज म्हणून देण्याचे वचन दिले? तर त्याचं उत्तर आहे 4.258 अब्ज अमेरिकन डॉलर्स. प्रश्न चौदा, जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 21 डिसेंबरला. प्रश्न 15, राष्ट्रपती मुर्मू यांनी PSC अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 16 पाहूया. टर्नर पारितोषिक जिंकणारा शिकण्याची क्षमता असलेला पहिला कलाकार कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे नेनेना कालू हे. प्रश्न 17, पंतप्रधान मोदी यांनी कुठे 3200 कोटी किमतीचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल इथे. प्रश्न 18, 26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेत पुरुषांच्या ब्रास बँड प्रकारात कोणी पहिले स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे रेल्वे सुरक्षा बलाने. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या देशाने फसवणूक करणाऱ्यांना सक्तीचे कोडे मारण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूर देशाने. प्रश्न 20, कोणत्या देशाने दुसऱ्यांदा 19 वर्षाखालील आशिया कप जिंकला? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तानने. प्रश्न 21, कोणते विद्यापीठ भारतातील पहिले योग आणि आयुर्वेदिक केंद्रित क्लस्टर सेंटर बनले? तर त्याचं उत्तर आहे पतंजली विद्यापीठ. प्रश्न 22 पाहूया. भारतातील पहिला राज्यस्तरीय व्याघ्र कॉरिडॉर कुठे होणार? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात. प्रश्न 23, शक्ती स्कॉलर्स युवा संशोधन फेलोशिप कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोगाने. प्रश्न 24, राष्ट्रीय गणित दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 22 डिसेंबरला. प्रश्न 25 पाहूया. चर्चेत आलेले नारपुह वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यात. प्रश्न 26, ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे जय शहा यांना. प्रश्न 27, लोसार सण कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 28 पाहूया. जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प कोणता देश पुन्हा सुरू करणार? तर त्याचं उत्तर आहे जपान देश. 29, अलीकडेच SWC अंजदीप भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आले, ते कोणी बांधले? तर त्याचं उत्तर आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी. प्रश्न 30, भारत आणि कोणत्या देशाने एक व्यापक मुक्त करार जाहीर केला? तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड. भारत आणि न्यूझीलंड देशाने. प्रश्न 31,
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या राज्यातील शाळांमध्ये AI लॅब सुरू केल्या तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 32, 2025 सालचा कम्युनिकेशन फायनान्स अकाउंट्स डे कधी साजरा केला तर त्याचं उत्तर आहे 22 डिसेंबरला. प्रश्न 33, IIFL फायनान्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे BP कानुनगो यांची. प्रश्न 34 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमोनिया युरिया खत या प्रकल्पाची पायाभरणी कोठे केली तर त्याचं उत्तर आहे नामरूप इथे. प्रश्न 35, 700 अब्ज डॉलरची निव्वळ संपत्ती गाठणारा पहिला व्यक्ती कोण बनली तर त्याचं उत्तर आहे एलॉन मस्क. प्रश्न 36, महिलांच्या आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 4000 धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण बनली तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना. प्रश्न 37 पाहूया. भारताने कोणत्या देशासोबत संबंध मजबूत करण्यासाठी 3 जलद परिणाम देणारे प्रकल्प दिले तर त्याचं उत्तर आहे म्यानमार देशासोबत. प्रश्न 38, IGU 124वी ॲमेच्युअर अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली तर त्याचं उत्तर आहे सुखमान सिंग यांनी. प्रश्न 39, लिंबाच्या आकाराचा एक्सप्लो प्लॅनेट PSR J23222650 कोणाला सापडला तर त्याचं उत्तर आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप यांना. प्रश्न 40 पाहूया. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे कोणाचे पुस्तक प्रकाशित होणार आहे तर त्याचं उत्तर आहे मोहर बसू यांचे. प्रश्न 41, मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे मोहन यादव. प्रश्न 42, कोणत्या राज्य सरकारने कावेरी खोऱ्यात गुळगुळीत लेपित ओटर संवर्धन उपक्रमाचे अनावरण केले तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याने. प्रश्न 43 पाहूया. राष्ट्रीय शेतकरी दिन 2025 कधी साजरा केला तर त्याचं उत्तर आहे 23 डिसेंबरला. प्रश्न 44, ICC महिला T20 गोलंदाजी क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे तर त्याचं उत्तर आहे दीप्ती शर्मा. प्रश्न 45, कोणत्या देशाने पहिली पॉलिमर 1 रियाल नोट जारी केली तर त्याचं उत्तर आहे ओमान देशाने. प्रश्न 46 पाहूया. संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेसाठी DRDOने कोणासोबत सामंजस्य करार केला तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय यांच्यासोबत. प्रश्न 47, कोणत्या कायद्याअंतर्गत बंदर सुरक्षा ब्युरोची स्थापना करण्यात येणार आहे तर त्याचं उत्तर आहे मर्चंट शिपिंग ॲक्ट 2025. प्रश्न 48, कोणाला 40 अंडर 40 लॉयर अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे शुभम अवस्थी यांना. प्रश्न 49 पाहूया. 2025 मध्ये राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जाईल तर त्याचं उत्तर आहे 24 डिसेंबरला. प्रश्न 50, भारतीय सैन्याने सॉफ्टवेअर आणि AI आधारित उपायांच्या विकासासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला तर त्याचं उत्तर आहे नेताजी सुभाष प्रौद्योगिकी विश्वविद्यालय यांच्यासोबत. प्रश्न 51, भारत आणि कोणत्या देशादरम्यान वीर गार्डियन 2025 हा संयुक्त लष्करी हवाई सराव सुरू झाला तर त्याचं उत्तर आहे जपान देशासोबत. प्रश्न 52 पाहूया. वास्तविक वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी एक AI लॅब असिस्टंट विकसित करण्यात आला आहे ते AILA कोणी विकसित केले तर त्याचं उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली यांनी. प्रश्न 53, WHO ने कोणत्या देशात उत्पादित केलेल्या नवीन कमी किमतीच्या तोंडी कॉलराच्या लसीला मान्यता दिली आहे तर त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न 54, जाहीर झालेल्या WADA जागतिक डोपिंग यादीत कोण शीर्षस्थानी आहे तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 55 पाहूया. कोणत्या देशाच्या संरक्षण दलाच्या प्रमुखांना सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान देशाच्या. प्रश्न 56, भारतीय नौदलाने अंजदीप ही पाणबुडी विरोधी युद्धनौका कोठे तैनात केली तर त्याचं उत्तर आहे चेन्नई येथे. प्रश्न 57, कोणाला शेवेलियर डेल अँड्रे देस आर्ट्स ॲट दे लेटेड पुरस्काराने सन्मानित करले तर त्याचं उत्तर आहे रवी DC यांना. प्रश्न 58 पाहूया. विनोद कुमार शुक्ला यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते तर त्याचं उत्तर आहे लेखक. प्रश्न 59, चेन्नई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर त्याचं उत्तर आहे शशिकुमार यांना. प्रश्न 60, अमेरिकन सिनेटने नासा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे जेरेट आयझॅकमॅन यांची. प्रश्न 61 पाहूया.
68व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत किरण अंकुश जाधवने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर ते सुवर्ण पदक जिंकले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशात 120 फूट दुहेरी कॅरेजवेचे बेली ब्रिजचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकेमध्ये. प्रश्न 63. इस्रोने गगनयान ड्रॅग पॅराशूटची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे चंदीगड इथे. प्रश्न 64 पाहूया. सर्वात जलद 16,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली. प्रश्न 65. हान्सी कोणत्या राज्यात 23वा जिल्हा म्हणून घोषित झाला? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यात. प्रश्न 66. भारतीय नौदलाचे कोणते जहाज सेवानिवृत्त झाले? तर त्याचं उत्तर आहे INS सिंधू घोष. प्रश्न 67 पाहूया. टेस्ट ॲटलस 2025 रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय शहराने अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहराने. प्रश्न 68. पुरुषांच्या लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी. प्रश्न 69. भारताने कोणत्या देशाला $450 दशलक्ष मदत पॅकेज जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंका देशाला. प्रश्न 70 पाहूया. कोणत्या राज्यात ऑटर संवर्धन उपक्रम सुरू करण्यात आला? तर तो तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 71. 3 वर्षाचे रोलिंग बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले? तर ते मध्य प्रदेश. प्रश्न 72. कोणत्या राज्यात 1 ते 31 जानेवारी हा रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात आणि ओडिसा राज्यात. प्रश्न 73 पाहूया. सनातन संस्कृतीची अटल दृष्टी हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे वासुदेव देवनानी यांनी. प्रश्न 74. भारतीय टपाल विभागाने जम्मू आणि काश्मीरचे पहिले जेनजी पोस्ट ऑफिस कुठे उघडले? तर त्याचं उत्तर आहे एम्स विजयपूर इथे. प्रश्न 75. आकाश NG क्षेपणास्त्र प्रणालीच्या वापरकर्ता मूल्यांकन चाचण्या कोणी यशस्वीरित्या पार पाडल्या? तर त्याचं उत्तर आहे DRDOने. प्रश्न 76 पाहूया. 2025चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे जय शहा यांना. प्रश्न 77. नुकतेच निधन झालेले लेखक विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षीचा दिला? तर त्याचं उत्तर आहे 2024चा. प्रश्न 78. संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनाच्या 11व्या राज्य पक्ष परिषदेचे आयोजन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे दोहा इथे. प्रश्न 79 पाहूया. निधन झालेल्या अभिनेत्री रंजना शर्मा बारडोलोई कोणत्या भारतीय चित्रपट सृष्टीशी संबंधित होत्या? तर त्याचं उत्तर आहे आसामी सिनेमा. प्रश्न 80. कोणत्या देशाच्या नौदलाने खैबर ही युद्धनौका आपल्या नौदलात समाविष्ट केली? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 81. FDAने मुलांमधील कोणत्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी पहिल्या तोंडी प्रिस्क्रिप्शन औषधाला मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे आयरन. प्रश्न 82 पाहूया. 2025चा सुशासन दिन कधी साजरा केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे 25 डिसेंबरला. प्रश्न 83. पंतप्रधानांनी भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यात. प्रश्न 84. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रप्रेरणा स्थळचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे लखनौ येथे. प्रश्न 85 पाहूया. वीर बाल दिवस कधी साजरा केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे 26 डिसेंबरला. प्रश्न 86. कोणत्या देशाने 2036 पर्यंत चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे रूस रशिया देशाने. प्रश्न 87. भारतातील सर्वात मोठा वर्तुळाकार दगडी भुलभुलैया कुठे सापडला? तर तो सोलापूर इथे. प्रश्न 88 पाहूया. अटल स्मृती ट्रस्ट सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे M व्यंकय्या नायडू यांची. प्रश्न 89. खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर अनावरण करण्यात आला, तो काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मोरवीर. प्रश्न 90. कोणत्या राज्य सरकारने 12 पुत्र ऐतिहासिक गाव योजना मंजूर केली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 91 पाहूया. जगातील सर्वात मोठे खुले नाट्यगृह धनुयात्रा 2025-26 कुठे सुरू झाले? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यात. प्रश्न 92. महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या पोलिसांनी अभया ब्रिगेडची स्थापना केली? तर त्याचं उत्तर आहे बिहार पोलिसांनी. प्रश्न 93. इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ इंडिया इन द मोदी एरा हे पुस्तक कोणाचे प्रकाशित झाले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सिकंदर कुमार यांचे. प्रश्न 94 पाहूया. संताली भाषेत भारतीय संविधान कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी.
प्रश्न 95, कोणत्या राज्य सरकारने 2025 ते 30 साठी 7 निश्चय 3 कार्यक्रमाला मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने. प्रश्न 96, भारतातील पहिले ग्रीन टाउन म्हणून कोणत्या शहराला प्रमाणित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे मोढेरा शहराला गुजरातमधील. प्रश्न 97 पाहूया, कोणत्या IITने AI एजंट विकसित केला? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्लीने. प्रश्न 98, 2026 ते 29 साठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWFच्या ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे PV सिंधू यांची. प्रश्न 99, संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनाच्या सदस्य देशांची 11वी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे कतार देशात. प्रश्न 100 पाहूया, रेल विकास निगम लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सलीम अहमद यांची. प्रश्न 101, इंडियन ऑप्टेल लिमिटेडने कोणत्या देशाच्या कंपनी सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स सोबत सामंजस्य करार केला? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाच्या. प्रश्न 102, देशातील सर्वात जुना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव 150वा श्री बाबा हरी वल्लभ संगीत संमेलन कुठे आयोजित करण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये. प्रश्न 103, आकाश नेक्स्ट जनरेशनची यशस्वी चाचणी कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे चांदीपूर इथे. प्रश्न 104, इंटरसेक्टरला अंदाजे 39,500 कोटी रुपयांना खरेदी करण्यासाठी कोणी करार केला? तर त्याचं उत्तर आहे गुगलने. प्रश्न 105 पाहूया, शून्य कचरा मॉडेलवर आधारित भारतातील पहिले अत्याधुनिक ई कचरा पार्क कुठे स्थापन होत आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 106, कोणते राज्य अधिकृतपणे व्याघ्र राज्य म्हणून घोषित झाले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य. 40वी आशियाई जलपक्षी गणना कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे कोरिंगा वन्यजीव अभयारण्य इथे. प्रश्न 108 पाहूया, 5व्या राष्ट्रीय मुख्य सचिव परिषदेचे अध्यक्षपद कोण भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. अनु गर्ग यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याच्या. प्रश्न 110, कोणत्या क्रिकेटपटूला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे वैभव सूर्यवंशी यांना. प्रश्न 111 पाहूया, अटल कॅन्टीनचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 112, 21व्या शतकात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 5 विकेट घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे जोश टंग. महामान वाङ्मय हा चित्रपट कोणी प्रदर्शित केला? तर त्याचं उत्तर आहे CP राधाकृष्णन यांनी. प्रश्न 114, प्रवासी त्रिपुरावासी संमेलनाचे कोणते संस्करण आयोजित केले जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे 2रे संस्करण. प्रश्न 115, शहीद उधम सिंग यांची 126वी जयंती कधी साजरी करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे 26 डिसेंबरला. कोणाला मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे जयंत नारळीकर यांना. प्रश्न 117, मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे रघुनाथ माशेलकर व सुशील बोर्डे यांनी. प्रश्न 118 पाहूया, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानात कोणत्या भाषेत प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे संताली भाषेत. प्रश्न 119, भारतीय खगोलशास्त्र संस्था बेंगळुरू आणि IIT मुंबई येथील शास्त्रज्ञांनी कोणत्या प्रकारच्या वैश्विक स्फोटाचा शोध लावला? तर त्याचं उत्तर आहे सुपर किलोनोवा. प्रश्न 120, अलीकडे चर्चेत आलेला बेझिमियानी ज्वालामुखी कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे रशियामध्ये. प्रश्न 121, कोणत्या देशाने सिरियामध्ये ISIS दहशतवाद्यांवर ऑपरेशन हॉकआय सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 122, गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल. प्रश्न 123, आयुष ॲप कोणत्या राज्यात लॉन्च केले जाईल? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 124, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने जगातील सर्वात मोठे सफरचंद आणि वाळूचे सांताक्लॉज इन्स्टॉलेशन कोणाद्वारे तयार केले आहे याला अधिकृतपणे मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक यांची. प्रश्न 125, द ग्रेट सँक्शन्स हॅक हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर उर्जित पटेल यांनी. प्रश्न 126, कोणाद्वारे मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र K4 ची चाचणी घेण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे INS अरिघाट सोबत. प्रश्न 127 पाहूया, सरकारी योजनांचा मागोवा घेण्यासाठी दर्पण 2.0 प्लॅटफॉर्म कुठे सुरू केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 128, भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद चे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे डेहराडून इथे. असेच
अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.